मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगत असलेल्या टोमॅटोच्या लागवडीचा प्रयोग आपल्याला सुरुवातीला 10 गुंठे 20 गुंठे क्षेत्रावर करायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला चांगले उत्पादन मिळाल्यानंतर पुढील सीझन मध्ये आपण या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ करू शकता। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी टोमॅटो पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला गरजेनुसार 1 ते 2 वेळा कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे किंवा गरजेनुसार जमीन रोटावेटर करून भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी आपल्याला एकरी 3 ते 4 ट्रॉल्या चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत आपल्याला घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं एका 200 लिटरच्या बॅरल मध्ये 200 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 4 ते 5 किलो काळा गुळ, त्याच पद्धतीनं 2 किलो ट्रायकोडर्मा, 1 किलो सुडोमोनास, 2 लिटर NPK जीवाणू, 1 लिटर EM द्रावण, त्याच पद्धतीनं 1 ते 2 बॉटल वेस्ट डिकम्पोजर, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 200 ग्राम मायक्रोरायझा मिक्स करायचा आहे। त्याच पद्धतीनं त्या बॅरल मध्ये 1 ते 2 लिटर ताक किंवा दही टाकायचं आहे। सर्व मिश्रण एकत्रित करून 2 रात्र सावलीला भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर हे 200 लिटरचं द्रावण आपल्याला 4 ट्रॉल्या शेणखतावर समसमान फवारणी करून घ्यायची आहे आणि सर्व खत आपलं एकत्रित मिक्स करायचं आहे। त्याच पद्धतीनं 2 दिवस त्याला प्लास्टिकच्या पेपरने झाकून 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे, जेणेकरून खतामधील उपयुक्त जीवाणूंची तसेच गांडुळाची संख्या वाढणार आहे। त्यानंतर लागवडी वेळी सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत ह्या सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेड पाडताना हा सेंद्रिय व रासायनिक खताचा बेसल डोस आपल्याला बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला हा स्ट्रॉंग बेसल डोस तयार करणं अतिशय गरजेचं आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रासायनिक खताचा बेसल डोस सांगतो। 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2 ते 3 बॅग दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये झिंक व बोरॉन हे घटक आहेत असा खत, त्याच पद्धतीनं 2 बॅग 12-32-16 किंवा 14-35-14, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग झिंक सल्फेट, त्याच पद्धतीनं 1 बॅग फेरस सल्फेट, तसेच त्याच्यामध्ये 1 बॅग ह्युमिक सीविड व मायक्रोरायझा असणारे खत, तसेच 1 बॅग कार्टाफ हायड्रोक्लोराइड। तर हा सर्व खत सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेड तयार करत असताना बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी संतुलित प्रमाणात अन्नद्रव्याचा पुरवठा करणं अतिशय गरजेचं असतं। तर सुरुवातीला आपण लागवडीपूर्वी टोमॅटो पिकाला बेसल डोस दिलेला आहे। त्यानंतर 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे। तर याच्यामध्ये आपण आपापल्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार तुम्ही या डोस मध्ये बदल करू शकता। मी तुम्हाला काही उदाहरणादाखल खतांचे डोस सांगतो। एकरी 2 बॅग 9-24-24, 1 बॅग सिलिकॉन 20 किलो बेन्सल, त्याच पद्धतीनं 1 बॅग कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर या दुय्यम अन्नद्रव्य, हा सर्व खत मिक्स करायचा आहे। तर याच्यामध्ये आपण मल्चिंग वर होल करत असताना आपण 1.5 फूट 2 फूट 2.5 फुटावर झिगझॅग पद्धतीनं रोपांची लागवड केलेली आहे। 2 रोपांच्या मध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा मल्चिंग वर वेज पाडायचा आहे। तर त्या वेजामध्ये आपण मजुरांच्या सहाय्याने 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपण दुसरा खताचा डोस एकत्रित करून मजुरांच्या सहाय्याने टाकायचा आहे आणि ते होल आपल्याला मातीनं
बुजवायचा आहे. तर याच पद्धतीनं तिसरा डोस आपण 5 महिन्याच्या दरम्यान द्यायचा आहे. या डोस मध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी 3 बॅग 10-26-26, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग झिंक सल्फेट, 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट तसेच बोरॅक्स 10 किलो देणार आहोत. या पद्धतीनं आपण खताचं व्यवस्थापन करणार आहोत. याच पद्धतीनं आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, अधिक तोडे व्हावे यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय तसेच जैविक निविष्ठांचा वापर देखील करायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जीवाणूंची स्लरी, जीवामृत, मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी, गांडूळ पाणी, गोमूत्र तसेच ताक व गुळ ठिबकच्या माध्यमातून त्याला देऊ शकता. तर या पद्धतीनं खतांचं संतुलित व्यवस्थापन उत्पादन वाढीसाठी करणं अतिशय गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.